स्वागत करण्यात येते। स्वागत करतो। हिंदुशहर कॅबिनेट मंत्री माननीय श्री नितेशजी राणे साहेब यांचं रोज मान्यता अतिरिक्त हिंदू धर्मरक्षक माननीय श्री नितेशजी राणे साहेब यांच्या सोलापूरच्या पवननगरीमध्ये स्वागत। धर्मरक्षक प्रशांतदादा पवार मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा इथे जाहीर सत्कार करण्यात येत आहे। त्यासाठी भारतामध्ये पहिला मोर्चा निघालेला सोलापूरमध्ये जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। प्रशांतदादा पवार मित्र परिवाराच्या वतीने हिंदू शहर माननीय श्री नितेशजी राणे साहेब कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र यांचा इथे सोलापूरच्या पवननगरीमध्ये साली स्थापना झाली, पण 17 डिसेंबर 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री व आजचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेला आहे, पण आतापर्यंत अजून उद्घाटन झालेलं नाही। साहेब
या महाराष्ट्राची सत्ता हनुमान चालिसामुळे गेली. आज तुम्ही आलात हनुमान चालिसा म्हणाला साहेब, पूजा केलात. आम्हाला आशा आहे हे आमचं मूर्ती गेल्या 4 वर्षापासून कापडात गुंडाळून ठेवलेलं होतं, ते आज तुमच्यामुळे आल्यामुळे पावन झालेलं आहे. आणि लवकरात लवकर शासनाच्या सर्व परवानगी मिळून आम्हाला या सोलापूर वासियांना व तमाम महाराष्ट्रातील वासियांना या सोलापुरातल्या आजूबाजूला जे पर्यटन स्थळ आहे, तीर्थस्थळ आहे, उदाहरणार्थ तुळजापूर असू द्या, अक्कलकोट असू द्या, पंढरपूर असू द्या, या सर्वांना या तीर्थस्थळ या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा म्हणून या समाजातल्या प्रत्येक गरीबातला गरीब खडी फोडणारा व खडी फोडणारी बाई यांच्या वतीनं साहेब त्यांच्याकडून पैशामधून आम्ही केलेलं आहे. या कामासाठी कुठलाही नगरसेवक नाही, कुठलाही आमदार नाही, कुठलाही कुणाला शासनाचे परवानगी मिळवून द्यावे. साहेब मला आपल्या शासनाचा खूप खूप धन्यवाद. पण आमचा मूर्ती बांधू नाही साहेब. त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिले, पण अजून सुद्धा उत्पादन झालेलं आहे साहेब. आमची नम्र विनंती आहे. आणि साहेब यासाठी आम्ही शासनाकडे महाराष्ट्राला दर महिन्याला भाडं भरतो साहेब. आम्ही कुठून भरणार साहेब? आम्ही सगळे खडी फोडणारे आहेत, तरी सुद्धा आम्ही भाडे भरतो साहेब. आपणास नम्र विनंती आहे, या महाराष्ट्राचा पुरोगामी राष्ट्र आहे आणि संतांची भूमी आहे, म्हणून आपल्याला विनंती आहे साहेब आपल्याला की आम्हाला लवकरात लवकर परवानगी मिळून हनुमान चालीसा व हनुमानाचं दर्शन सर्वांना व्हायला पाहिजे, नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व हिंदू तरुण मित्रांनो, आताच मी बजरंगबलीचं दर्शन आणि आरती केलेली आहे. आणि आज बजरंगबलींच्याच आशीर्वादामुळे या महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्वरी विचाराचं सरकार आलेलं आहे. आमच्यासारखे भगवादारी आज मंत्री म्हणून आज राज्यामध्ये फिरतायत, ते फक्त ना फक्त हिंदू समाजामुळेच आहे. आपण जे मला आज या भव्य अशा बजरंगबलींच्या मूर्तीच्या संबंधित जो प्रश्न उपस्थित केला, मी या शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो. जो शब्द आमचे सरकारचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेला आहे, त्या संबंधित सगळी माहिती शासन पातळीला घेतली जाईल आणि लवकरात लवकर ज्या काय परवानगी आहेत ते मिळवण्याच्या दिशेने काम करण्यात येईल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आपण एकदा परवानगी मिळाल्यानंतर सगळ्या काय फॉर्मॅलिटी संपल्यानंतर परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना इथे आणू आणि त्यांच्या हस्ते परत एकदा आरती करून घेऊ, एवढा आपण करू. परत एकदा आपल्या सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय जय श्रीराम.